विशेषतः या भागातली चर्चा आता मध्य पूर्वेतल्या युद्धाबाबतची आणि त्याबाबत असलेल्या एका सकारात्मक घडामोडीची। अर्थातच यामुळे ऊर्जा किमती वाढतील, परंतु एक मुख्य बघायला पाहिजे की इराणची जी अट आहे ती जो कायदा समुद्राचा आहे त्याच्याप्रमाणे ती अट मान्य आहे का, समुद्रामध्ये प्रवास कसा करायचा याच्याविषयी जो जगाचा कायदा आहे, जो इंटरनॅशनल मॅरिटाईम ऑर्गनायझेशनने तयार केलेला आहे त्याला युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉज ऑफ सीज असं म्हटलं जातं। त्याच्यामध्ये थोडक्यात मतितार्थ असा आहे की तुमच्या किनारपट्टीपासून तर 12 नॉटिकल माईल पर्यंत जो समुद्र असतो त्याला टेरिटोरियल वॉटर्स म्हटलं जातं आणि त्या समुद्रावरती तुमचा कायदा लागू करतो। 12 नॉटिकल माईल पासून तर 200 नॉटिकल माईल पर्यंत जो समुद्र असतो त्याला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हटलं जातं। त्याच्या तिथे मिळणाऱ्या तेल किंवा गॅस तुमचा असतो, मात्र तिथून जाण्याचा अधिकार जगाला असतो। तर आता प्रश्न असा आहे की ही जी होर्मुझची समुद्रधुनी आहे ही फक्त 21 नॉटिकल माईल एवढीच अरुंद आहे, तर त्याचा अर्धा भाग हा इराणकडे येतो, कारण आणि जो अर्धा भाग आहे तो जे आखाती देश आहेत त्यांच्याकडे येतो, म्हणजे अर्धी होर्मुझच्या धुनीचा भाग हा इराणकडे आणि अर्धा आखाती देशांमध्ये। तर अशा प्रकारे आपल्या टेरिटोरियल वॉटर्समध्ये कायदेशीररित्या आपण कर लावू शकतो का, तर याच्यावरती कायदा अस्पष्ट आहे। आजकाल अनेक देश कर लावतात, पण कर हा समुद्रधुनीमधून पास होण्याकरता नसतो, जनरली तिथे जाणं फ्री असतं। तर तुमच्या बंदरामध्ये आलं, तुमच्या बंदरामध्ये डॉकिंग केलं तर त्याकरता कर असतो। तर सध्या जे चाललेलं आहे ही एकमेकावरती कुरघोडी करणं चाललेलं आहे। विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच। आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र।